आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यापासून अनेक सण साजरे व्हायला सुरुवात होते. भाद्रपदामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर वेध लागतात ते म्हणजे शारदीय नवरात्रीचे. आपल्याकडे प्रत्येक सण आणि उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. वर्षभरात नवरात्री मराठी माहिती असणं आवश्यक आहे, कारण आपल्याकडे 3 वेळा नवरात्र साजरी करण्यात येते. पण शारदीय नवरात्रीचे महत्त्व आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरंतर आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत 4 महिने अर्थात चतुर्मासात आपल्याकडे अनेक व्रत आणि सण साजरे होत असतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवरात्रोत्सव सुरू होत आहे, अर्थात घटस्थापना आहे 15 ऑक्टोबर 2023 रोजी आणि दसरा अर्थात विजयादशमी आहे 24 ऑक्टोबर 2023 रोजी. 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. तर काही जण नवरात्रोत्सवात 9 दिवस उपवास करतात. हे 9 दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्याशिवाय या 9 दिवसात 9 रंगाचे कपडेही परिधान करण्यात येतात. नवरात्रीच्या शुभेच्छाही देण्यात येतात. या दिवसांचे नक्की महत्त्व काय आणि नवरात्र कधीपासून साजरे करण्यात येऊ लागले याचा नक्की पौराणिक संदर्भ काय, या सर्वांची इत्यंभूत नवरात्र उत्सव मराठी माहिती खास तुमच्यासाठी. नवरात्रीचे महत्त्व. आपल्याकडे वर्षभरात 4 नवरात्री साजरा करण्यात येतात. यापैकी 2 गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहे. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी का चांगला कालावधी मानण्यात येतो. शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात या देवींचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नवरात्री असा याचा अर्थ होतो. 9 दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवींची पूजा अर्चा करण्यात येते. तर 10व्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रीत नक्की काय करण्यात येते. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस वेगवेगळ्या 9 देवींच्या रूपांची पूजा अर्चना करण्यात येते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रह्मचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रकटा देवीचा मानण्यात येतो, तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. 5वा दिवस स्कंदमाता देवी, 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, 7वा दिवस हा कालरात्री देवीसाठी, 8व्या दिवशी महागौरी देवी आणि 9वा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यात येते. मात्र ही नवरात्र कशी सुरू झाली हे आपण आधी जाणून घेऊया. नवरात्रीची पौराणिक कथा. नवरात्र नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या 2 पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रह्मदेवाने दिले.
पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाकार माजवायला सुरुवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. 9 दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा 10व्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. 9 दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठीच नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. 9 दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होतो. त्यानंतर देवीने लंकाविजयाचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर 10व्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. नवरात्र माहिती मराठीत जाणून घेणेही गरजेचे आहे. नवरात्रोत्सवातील पूजा विधी. शारदीय नवरात्रोत्सव सहसा ऑक्टोबर महिन्यात येतो. आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. पहिल्या 3 दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. तर देवीला वेगवेगळ्या 9 रंगांचे वस्त्र 9 दिवस परिधान करण्यात येते. यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात 9 प्रकारचे धान्य पुरण्यात येते. 10 दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. पूजेमध्ये 5 प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज 9 दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर सकाळी संध्याकाळी धूप, दीप, आरती आणि देवीला नैवेद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. हा दिवस सत्य या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. 9 कुमारिकांचे त्यांचे पाय धुवून आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजन करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात. अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येतो. कोणतीही नजर लागली असेल अथवा वास्तूमध्ये कोणताही त्रास असेल तर होमहवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा करण्यात येते. तर 9 दिवस भोंडला खेळून देवीचा जागरही केला जातो. दरम्यान काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो. अष्टमीला हा कार्यक्रम योजला जातो. ही घागर त्यामध्ये उदाच्या धुपाने भरली जाते आणि 5 वेळा फुंकली जाते. यामुळे श्वसनमार्ग शुद्ध होतो असे समजण्यात येते. देवीची ओटी. नवरात्रोत्सवात देवीची ओटी भरणे हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्की काय आहे आजकाल अनेक जणींना माहीत नसते. नवरात्रीच्या माहितीसह ही देखील माहिती जाणून घ्या. देवीला या 9 दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते. या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते. म्हणून ही प्रथा आहे. त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये ही साडी, त्यावर खण आणि नारळ ठेवून हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्या. देवीकडून आपल्याला अधिकाधिक उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते. तांदूळ हे सर्वसमावेशक असतात. चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात.
म्हणूनच ओटीमध्ये तांदळाचाही समावेश करण्यात येतो. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा.